नागपूरच्या पारडी येथील शिवनगर भागामध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर लगतच्या रिवानगर परिसरामधले नागरिक प्रचंड दहशतीमध्ये आहेत। गुरुवारी दुपारी काही स्थानिक नागरिकांनी परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचा दावा केलाय आणि त्यामुळे संध्याकाळी नागरिकांनी स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं होतं। सहसा संध्याकाळी बाहेर फिरणारे शेतकरी आणि नागरिक या भीतीमुळे घराबाहेरही पडले नाहीत। स्थानिकांनी प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान रिवानगर परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसल्यानंतर ग्रामपंचायतीनं नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी सतर्कतेचे संदेश पाठवलेत। सरपंचांनी गावामध्ये दवंडी देत संध्याकाळनंतर घराबाहेर पडू नका आणि अंधारात विनाकारण आणि बाहेर फिरू नये असे लोकांना सांगितले। तर विरळ वस्तीमधल्या नागरिकांच्या घरी सरपंच स्वतः जाऊन भेट देत आहेत। नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये बिबट दिसत असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। सध्या आम्ही नागपूरच्या पारडी परिसराच्याही समोर जो पावन गाव आहे त्या ठिकाणी आहोत। पावन गावामध्ये शुक्ला लॉन जवळ रिवानगर नावाची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी आज दुपारच्या वेळेस बिबट दिसल्याची माहिती समोर आलेली आहे। आज दोपहर को आपके परिवार ने यहाँ पे क्या देखा? जब मैं अंदर गया था तो मेरी लड़की बाहर आई तो उसने मैंने चीता देखते हुए आवाज़ दी, पापा बोला जल्दी से आओ। बोला बाहर में चीता तेंदुआ गया बोला। तो जैसे ही मैं आया तो जब तक वो निकल चुका था। बोला कितने बजे की बात है? 2 बजे के लगभग की बात है सर। बेटा आपने ही देखा था तेंदुआ को? क्या देखा था? तेंदुआ था, वो जा रहा था, तभी देखी थी मैंने। किस जगह पे? ये जहाँ पे धान कटे ना वहाँ पे देखी थी। तो ये आपके घर से पास में ही था? हाँ। तो आपने सही में तेंदुआ देखा या कोई अन्य जानवर था? उसके शरीर पे ठिपके ठिपके जैसे रहते हैं वैसा था? कैसा था? वो तेंदुआ ही था, मेरे को पता है। उसमें ब्लैक वो रहते हैं। हाँ, इसलिए वो तेंदुआ ही था। नक्कीच वन विभागाने या ठिकाणी येऊन बिबटला शोधण्याची आणि इथले जे नागरिक आहेत स्थानिक त्यांना दिलासा देण्याची, त्यांना हिम्मत देण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, पावनगाव, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.